हा रॉ मटेरियल स्टोरेज टँक आहे. याच्यामध्ये मक्का तुम्ही स्टोअर करू शकता. मक्का तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. मक्का टाकल्यानंतर इथून हळूहळू स्लोपद्वारे ती मक्का तुमच्या मशीनमध्ये जाते. हा पहिला मशीन असणार आहे. हा मशीनचं नाव होतं आपण याला इलेव्हेटर, बकेट इलेव्हेटर. या बकेट इलेव्हेटरने माल लिफ्ट करून तुमचा या स्टोरेज टँकमध्ये माल जाणार आहे. स्टोरेज टँकच्या खाली तुमचा या ग्राइंडर मशीन असणार आहे. हा ग्राइंडर मशीनमध्ये तुमचा मक्का भरडला जातोय. मक्का पावडर होते. पावडर झाल्यानंतर ही पावडर तुमच्या सेकंड इलेव्हेटरमध्ये येणार आहे. हा दुसरा इलेव्हेटर आहे. या इलेव्हेटरने माल तुमचा लिफ्ट करून या मोठ्या स्टोरेज टँक, हा 1 टनाचा स्टोरेज टँक आहे, या स्टोरेज टँकमध्ये स्टोअर होणार आहे. स्टोअर झाल्यानंतर ही पावडर जी झालेली आहे ती तुमच्या मिक्सर मशीनमध्ये येणार आहे. हा मिक्सर मशीन आहे. याच्यामध्ये मिक्सिंग केलं जातं. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मिक्सिंग होत आहे. या ठिकाणी मिक्सिंग झाल्यानंतर तुमचा मटेरियल या स्क्रू कन्व्हेअरद्वारे इथून तुम्ही मटेरियल बाजूला बाहेर काढायचं आहे. हे मटेरियल बाहेर काढलेलं स्क्रू कन्व्हेअरद्वारे तुमचं येणार आहे या स्टोरेज टँकमध्ये. या ठिकाणी तुमचा मक्का जी पावडर झाली मक्का भरडा हा तुमचा स्टोअर होणार आहे. स्टोअर झाल्यानंतर इथे तुमच्या खाली पॅकेजिंग चालणार आहे. इथं पॅकेजिंग करण्यासाठी हा तुमचा वजन काटा इथं ठेवलेला आहे. हे तुमचं रॉ मटेरियल आहे. हा जो प्लॅन्ट तुम्ही बघितलाय हा 1 टन ताशी प्रोडक्शनचा प्लॅन्ट आहे. हे आपण S&A ॲग्रो या कंपनीला व्हिजिट केलेले आहे आणि हे मशीन जे आहेत ते मशीन इन्स्टॉल केलेलं आहे PCK फूडटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने. तुम्ही अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करू शकता. संपर्क नंबर तुमच्या समोर आहे. सध्या कंपनीमध्ये 15 टनाची ऑर्डर कंप्लीट करण्याचं काम चालू आहे. हे तुमचे इलेक्ट्रिक बोर्ड आहे. इलेक्ट्रिक कनेक्शन या प्रकारे तुम्हाला सेटअप करायचे आहे. जर तुम्हाला 1 टन ताशी प्रोडक्शनचा मक्का भरडा सेटअप तुम्हाला चालू करायचा असेल तर एक साधारणपणे हे तुम्ही शेड बघू शकता. एक 2000 स्क्वेअर फीटचं शेड तुम्हाला लागेल. याच्यामध्ये जे मशिनरीसाठी जागा लागणार आहे एक साधारणपणे 500 स्क्वेअर फीटची जागा तुम्हाला मशिनरीसाठी लागेल आणि बाकीची जागा तुम्हाला या रॉ मटेरियल किंवा फिनिश गुड स्टॉक करण्यासाठी लागणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये जर इलेक्ट्रिसिटीचा विचार केला तर एक साधारणपणे 25 ते 30 HP ची इलेक्ट्रिसिटी तुम्हाला लागणार आहे याच्यासाठी. या ठिकाणी पूर्ण फिनिश गुड तुम्हाला स्टोअर केलेला आहे. या प्रकारची तुम्हाला पॅकेजिंग करायची आहे. ते वजन काटा आहे. वजन काट्यावरती तुम्हाला पॅकेजिंग करायची आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. ही 50 किलोची गोणीची पॅकेजिंग केली जाते. हा कच्चा माल स्टोरेज केलेला आहे. या ठिकाणी ही पूर्ण मक्का तुम्हाला स्टोअर केलेली आहे. एकदा या गड्ड्यामध्ये तुम्ही 2000 किलो 5000 किलो माल तुम्ही टाकू शकता. एकदा माल स्टोअर केला की ऑटोमॅटिकली तुमचा हा इलेव्हेटर तुमचा लिफ्ट करून मटेरियल तुमच्या ग्राइंडर मशीनमध्ये देतोय. ग्राइंडर मशीन हे तुमचं मक्का भरडण्याचं काम करतंय. आता हा जो ग्राइंडर मशीन आहे हा 20 HP चा ग्राइंडर आहे. ताशी 1 टन प्रोडक्शन तुम्हाला देणार आहे. हा भरडा झाल्यानंतर हा सेकंड इलेव्हेटर आहे. या सेकंड इलेव्हेटरने मटेरियल तुमचं या स्टोरेज टँकला जाणार आहे. हे स्टोरेज टँकमध्ये तुम्हाला मटेरियल स्टॉक होत आहे. स्टॉक झाल्यानंतर तिथलं मटेरियल तुमच्या मिक्सर मशीनमध्ये येणार आहे. आता मिक्सर मशीन कशासाठी यूज केलं जातं तर मिक्सरमध्ये तुम्हाला मीठ टाकायचं असेल, काही प्रोटीन पावडर टाकायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकताय. तर एक हा जो प्लॅन्ट आहे 1 टन ताशी प्रोडक्शनचा तुम्ही बघू शकताय 2 वर्करच्या आधारावरती चालणारा आहे. 2 वर्कर तुम्हाला यासाठी गरजेचे आहे. पूर्ण पॅकेजिंग असू द्या, तुमचे रॉ मटेरियल टाकणे असू द्या, पूर्ण काम तुमचे हे 2 वर्कर करत आहेत या प्लॅन्टमध्ये. हा प्लॅन्ट तुम्ही खरेदी करायचा असेल तर PCK कंपनीला तुम्ही लगेच संपर्क, तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल. धन्यवाद मित्रांनो.